त्याचप्रमाणे वीरेंद्र आपण सुद्धा मैदानात जायचंय. सामन्याचा सामनावीर केतन पाटील सर, पाटील सर, सामन्याचा सामनावीर श्रवण साठे, फायनलचा सामनावीर श्रवण साठे. मी विनंती करतोय रुपेश चौगले यांना की आपण फायनलचा सामनावीर श्रवण साठेला द्यायचंय. या सामन्यासाठी भैरवनाथ क्रीडा मंडळ आयोजित या कबड्डी सामन्यामध्ये आम्हाला ज्या सुरुवातीपासून जे काय आम्हाला पंच लाभले ते म्हणजेच मनोज तांडेल यांचं शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार. हॅलो, मनोज तांडेल यांचं शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील सचिनजी भुसाणे. तांडेल सरांचं स्वागत करतील, सत्कार करतील सचिन भुसाणे. मी विनंती करतोय. हॅलो, तसेच चेतन पाटील यांचं हॅलो शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सचिन भुसाणे यांच्या माध्यमातून सत्कार केला जातोय तांडेल सरांचा. त्यानंतर चेतन पाटील यांचं शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करतील सचिन भुसाणे. मी सचिन भुसाणेंना विनंती करतोय आपण पाटील सरांचा सत्कार करायचा आहे. तसेच विजय भोईर यांचं शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन प्रशांत चोगले यांना विनंती करतोय की विजय भोईर सरांचं स्वागत करायचं. विजय भोईर यांचं शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन हॅलो अमित गायकवाड यांचा शाळ आणि मोहन बैकर यांचं सत्कार करतील सचिन भुसाणे. त्यानंतर जय गणेश स्पोर्ट्सचे चॅनलचे मालक मयुरेश्वर मयेकर आपण सुद्धा जायचंय. आपले सुद्धा सत्कार करण्यात येईल. युट्यूब चॅनलचे मालक अमित गायकवाड यांचा शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन हॅलो, या ठिकाणी अमित गायकवाड सरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे पंच प्रधान यांचा या ठिकाणी सत्कार करतोय. तर या स्पर्धेच्या निमित्तानं खरोखरच आम्हाला ज्यांनी फार महत्त्वाचं योगदान दिलं ते म्हणजे मयुरेश्वर मयेकर. जय स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या वतीनं अमृत केळसकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. एक खरोखरच हरहुन्नरी असा व्यक्तिमत्व की ज्याने एक पण मानला की माझं युट्यूब चॅनल झालं पाहिजे. आणि युट्यूब चॅनल आज क्रिकेट नाही तर कबड्डीला सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करताना पाहायला मिळतोय. तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी गेम चेंजर्स कल्पेश सुशांत भागोजी मुगदल यांच्याकडून चषक दिलं जाईल. तसेच मेडल सुजल सुनील भुसाणे यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत. तर या सामन्याचे सन्मान चिन्ह निरंजन म्हणजे बंटी नंदेश्वर कोसबे यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. नित्यरंजन नंदकिशोर कोसबे. तर या सामना चषक आदित्य हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून प्राप्त झालेला आहे.
तर एक ना अशी अनेक बक्षिसं या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत आणि भैरवनाथ क्रीडा मंडळातर्फे वीरेंद्र दादा आणि अमित वीरेंद्र वाणी आणि अमित कर्णे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान. तसेच अमित कंगणे यांचा हॅलो या ठिकाणी सत्कार केला जाईल तर म्हणजे वेळास्कर यांचं आपल्यास विनंती आहे की आपण व्यासपीठ मैदानाकडे यायचं आहे. वेळास्कर तसेच या स्पर्धेचं जे काय आपण लक्ष ती रोषणाई पाहतोय, या स्पर्धेचं बॅरिकेटिंग पाहतोय, या स्पर्धेचा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा बबन माळी ज्यांनी प्रयत्न केलाय ते म्हणजे धनश्री डेकोरेटरचे मालक वाटोरे. आपला या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. आपण तो स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. अशी ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी पार पाडली जाते आणि त्यातीलच या ठिकाणी वेळास्कर यांचा या ठिकाणी सत्कार आपण करतोय. धन्यवाद. आपण दुरून आलाय. या स्पर्धेची खरोखरच एक वेगळी ओळख निर्माण करीत आपल्या वाणीनं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. तर या ठिकाणी आपण सत्कार केले जाईल गोटू वाटोरे यांचं की त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करतोय. एक सुंदर असं डेकोरेटर विद्युत रोषणाई यांच्या माध्यमातून प्राप्त झाली. ते धनश्री डेकोरेटरचे मालक वाटोरे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. ते म्हणजे ऋतिक सोगले यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमध्ये मी सुशांत विनंती करतोय की या ठिकाणी सुजल सुनील भुसाणे यांच्याकडून मेडल प्राप्त झाले 1 आणि 2 नंबरसाठी. राईट. तर या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय अर्थातच दोन्ही विजयी संघांना या ठिकाणी पहिलं पारितोषिक दिलं जाईल. राहोरी जिरा सोडा च्या माध्यमातून गणेश कोडगावकर यांच्याकडून मिळणार पहिलं पारितोषिक आपल्या सर्वांना थंड करणार आहे. ते आपण या ठिकाणी पारितोषिक वितरण करतोय. मी विनंती करतोय ते म्हणजेच शिवराजे आणि विठ्ठलाई क्रीडा मंडळाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण हे लाहोरी जिरा सोडा या ठिकाणी करावा अशी विनंती. लाहोरी जिरा सोडा शिवराजे मित्र मंडळाला या ठिकाणी सुपूर्द केला जातोय. तर अरे जा ना काढा ना कशात पण. आजची स्पर्धा गाजवली ती सर्व प्रेक्षक वर्गाने की तुमच्या उपस्थितीमुळेच आज ही स्पर्धा यशस्वी ठरली. तर लाहोरी दिला जाईल ते म्हणजे गणेश कोडगावकर यांच्या माध्यमातून. ते म्हणजेच विठ्ठलाई क्रीडा मंडळ स्पर्धन या संघाला या ठिकाणी दिलं जातंय. धन्यवाद. तर या स्पर्धेचा विनंती करतो भूषण भोगल यांना हे आपण व्यासपीठात उपस्थित राहायचंय. भूषण भोगल यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर उपस्थित राहावं. शेड व शेड गुलाब घेऊन पार जायचा काय? जायचा घेऊन जायचा काय?
हा जायचं फोटो घेतो ते टाकतो इंस्टा स्टोरी लाईव्ह मायला या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षिसं दिली जाणार आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. अतुल अरविंद चौगले यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम दिली जाईल आणि चषक दिलं जाईल ते म्हणजेच आराध्य भावेश मांजरेकर यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक भैरवनाथ क्रीडा मंडळाकडून रोख स्वरूपाचं पारितोषिक आहे आणि ते दिले जाईल म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चारही संघाला विनंती असेल हर्षभ भावेश मांजरेकर यांच्याकडून. तर चारही संघांना विनंती असेल की आपण मैदानाकडे यायचं आहे. चारही संघांना विनंती असेल की आपण मैदानाकडे यायचं आहे. आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरुवात करणार आहोत आणि वीरेंद्र वाणी सरांना विनंती करतोय की आपण या सामन्याचे जे काही बक्षीस आहेत ते आपण या या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक या ठिकाणी देण्यासाठी मी विनंती करतोय. या स्पर्धेमध्ये सीमा बाळकृष्ण गोरनाक यांच्या स्मरणार्थ गोरनाक परिवाराकडून या ठिकाणी चषक दिलं जाणार आहे. रोख रक्कम अनंत लक्ष्मण गुरव यांच्याकडून प्राप्त होणार आहे. मी विनंती करतोय केदार गोरनाक यांना की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. केदार गोरनाक, आजची ही स्पर्धा आपल्या माध्यमातून पूर्ण झाली आणि आपण या स्पर्धेचं आम्हाला प्रायोजक लाभलात. अनंत लक्ष्मण गुरव यांच्याकडून लाभलेलं 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचं कैलासवासी सीमा बाळकृष्ण गोरनाक यांच्या स्मरणार्थ गोरनाक यांच्याकडून क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित केलं जातोय. विजेता आहे भैरवनाथ क्रीडा मंडळ श्रीवर्धन. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकासाठी आपल्याला या ठिकाणी चषक लाभलंय. कैलासवासी सीमा बाळकृष्ण गोरनाक यांच्या स्मरणार्थ गोरनाक परिवार यांच्याकडून लाभलेलं हे चषक आणि रोख रक्कम श्री बाळकृष्ण काशीनाथ गोरनाक सभापती श्रीवर्धन नगर परिषद यांच्याकडून लाभलेलं रोख रक्कम 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय मंदार गोरनाक यांना की आपण व्यासपीठाकडे यायचंय. मंदार गोरनाक आज आपल्या या स्पर्धेमध्ये फार महत्वाचं योगदान आपल्या माध्यमातून लाभलंय. ते मंदारजी गोरनाक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तृतीय क्रमांक रोख रक्कम 5,000 बाळकृष्ण काशीनाथ गोरनाक यांच्याकडून तर चषक लाभलंय कैलासवासी सीमा बाळकृष्ण गोरनाक यांच्या स्मरणार्थ गोरनाक परिवार यांच्याकडून. विजय ठरलाय अर्थातच अमर समुदाय क्रीडा मंडळ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन. खरंच विजयासाठी हजारो हात असतात, पर्यायासाठी फक्त बोलावं ते या ठिकाणी पाहायला मिळते. तर या स्पर्धेमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असं चषक दिलं जाणार आहे ते म्हणजेच गेम चेंजर.
कल्पेश भागोजी मुगदल यांच्याकडून दिलं जाणार आहे. धन्यवाद जी गुरुनाग, आपण या ठिकाणी बहुमोल असं सहकार्य केल्याबद्दल. गेम चेंजर चषकासाठी या ठिकाणी कल्पेश भागोजी मुगदल यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचंय. कल्पेश, मी विनंती करतोय. तिकडे घे, समोर घे. हात लावलं ना, आवाज दे मला. कुठे कल्प्या? मी सिद्धांत चौगले यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचंय. सिद्धांत चौगले यांना विनंती करतोय. या स्पर्धेमध्ये आपल्याला आवडलेला खेळाडू आपण सर्वांनी या ठिकाणी नाव घ्यायचं आहे. 4 टीम आहेत, तर या ठिकाणी वेळ काही घेत नाहीये. या स्पर्धेचा कल्पेश भागोजी मुगदल यांच्याकडून प्राप्त झालेला गेम चेंजरचा चषक दिला जाईल. अर्थातच अमर समजाईचा अश्वित विरकोड. या स्पर्धेचा सर्वोत्तम रेडर, या स्पर्धेचा सर्वोत्तम रेडर. लक्ष द्यायचं आहे की रन मशीन आपल्याला मिळत होती आणि यामध्ये खरोखर सांगतो की भोसलेचं फार योगदान होतं अंतिम फेरीमध्ये आपल्या संघाला विजेतेपद संपादन करण्यासाठी. परंतु यावर सायंकाळपासून ज्यानं खरोखरच आपल्या सामन्याचं अधिराज्य गाजवलं आणि ज्यानं बोनसच्या माध्यमातून आणि गुणांच्या माध्यमातून आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं, एकमेव म्हणजेच खेळाडू आहे तो म्हणजेच श्रवण साठे, विठ्ठल क्रीडा मंडळ. मी विनंती करतोय की या ठिकाणी भूषण अर्जुन भोगल यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बेस्ट रेडरची ट्रॉफी या ठिकाणी सुपूर्द करायची आहे. अतिशय सुंदर असा खेळ सर्वांना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या या गुणवान खेळ. हॅलो, मी विनंती करतोय पुढील या स्पर्धेचा ज्यानं आपली चीनची भिंत निर्माण केली, ज्यानं आपल्यासाठी डिफेन्सच्या माध्यमातून आपल्या संघाला गुण प्राप्त करून देण्यात फार महत्वाची भूमिका बजावली, अशा खेळाडूचं आपण या ठिकाणी कौतुक करणार आहोत, त्याचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. आणि भूषण भोगल यांच्याकडून लाभलेलं बेस्ट डिफेंडर या साठी आपलं नाव पुकारलं जाईल ते म्हणजेच भैरवनाथ क्रीडा मंडळाचा खेळाडू सुशांत चोगले. हार्दिक अभिनंदन. मी विनंती करतोय सचिन भुसाणे यांना की आपण भूषण भोगल यांच्याकडून हे बेस्ट डिफेंडरचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करावं. आणि विजेता आहे सुशांत चोगले. टाळ्या कमी करू देऊ नका. आपला संघ निर्माण करण्यामध्ये ज्याचं महत्वाचं योगदान आहे ते म्हणजे सुशांत चोगले आणि त्याही पेक्षा पियुष भगतचं फार महत्वाचं योगदान होते हे भैरवनाथ क्रीडा मंडळ तयार करण्यासाठी. तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक अर्थातच या ठिकाणी विजयी ठरलाय. त्यासाठी मी विनंती करतोय या ठिकाणी द्वितीय क्रमांक आहे सचिन भोसाणे सरांना मी विनंती करतो आपण स्टेजकडे यायचंय. आदित्य पाटील आपण सुद्धा व्यासपीठाकडे यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. वेळ फार होत चाललाय. आदित्य पाटील या ठिकाणी सुजल भुसाणे आपण सुद्धा पुढे यायचंय. सुजल भुसाणे आपल्याकडून लाभलेलं मेडल द्वितीय क्रमांकासाठी दिलं जाईल. मी विनंती करतोय द्वितीय क्रमांकाचा संघ आहे तो म्हणजेच
विठ्ठल आणि श्रीवर्धन आपण एकेकानं पुढे पुढे यायचं आणि मेडल्स या ठिकाणी स्वीकारायचे आहेत. मी विनंती करतो केदार गोरनाक आपण सुद्धा पुढे यायचं. सिद्धार्थ आपण सुद्धा पुढे यायचं. सिद्धांत चोगले या ठिकाणी आणि त्या संघाला या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं मेडल सुपूर्द केले जाते ते म्हणजेच सुजल भुसाळे यांच्याकडून लाभलेलं हे मेडल या ठिकाणी दिले जात आहे. अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. अर्थातच विठ्ठल श्रीवर्धन रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. अतिशय मोठी स्पर्धा ज्यावेळी एकविरा क्रीडा मंडळाची स्पर्धा आपण यापूर्वी पाहिली होती त्यानंतर होणारी ही स्पर्धा. या स्पर्धेचा तब्बल 15,000चा प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 10,000 भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या वतीने दिलं जाईल. मी विनंती करतोय सचिन भुसाणे यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करावं. विजेता ठरलेला आहे तो म्हणजे विठ्ठल क्रीडा मंडळ श्रीवर्धन. विजय संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. बंद करा ना तो काय येडासारखा चालला समजत नाही. तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच ठरलाय तो म्हणजेच विठ्ठल क्रीडा मंडळ. कालचा द्वितीय क्रमांक आजचा स्पर्धेचा द्वितीय क्रमांक. येणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रथम क्रमांक मिळवेल अशी आशा सर्वांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातील. तर येत्या 30 तारखेला ही स्पर्धा विठ्ठल क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित केली जाणार श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा. तर विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. द्वितीय क्रमांक विठ्ठल श्रीवर्धन. तर या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आपल्याला दिले जाणार आहे. ऋतिक सोगले, सचिन भुसाणे तसेच नित्यरंजन कोजबे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. तसेच आमचे मामा पडो मामा आपण सुद्धा पुढे यायचं आहे. प्रशांत सोगले यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं मेडल देण्यासाठी मी विनंती करतोय. पडवळ प्रशांत चोगले, नित्यरंजन कोजबे, सचिन भगत, दिनेश पडवळ यांना आणि विजेता आहे सुजल भुसाणे यांच्याकडून लाभलेलं हे मेडल विजयी ठरलाय शिव क्रीडा मंडळ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. एकेकाने पुढे यायचं आहे. आकाश भोसले, मयूर, मुकेश रटाटे आणि त्यांचे सर्व सहकारी आज या स्पर्धेमध्ये आपण प्रथम क्रमांकानं या स्पर्धेवर आपलं अधिराज्य गाजवलं आणि ही स्पर्धा आज यशस्वी केली त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन असणार आहे. रोख 15,001 आणि चषक आहे भावेश मांजरेकर यांच्याकडून लाभलेलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे. ते म्हणजे अर्थातच शिवराजे क्रीडा मंडळाला विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की आपल्या उपस्थितीमध्ये आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करावं. सर्व मान्यवरांना विनंती करतोय. अर्थातच कमलेश रटाटेचा संघ शिवराजे क्रीडा मंडळ श्रीवर्धन प्रथम क्रमांकाचा मानकरी. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की आपण अतुल अरविंद चौगले यांच्याकडून लाभलेलं रोख रक्कम 15,001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं आहे आणि भावेश मांजरेकर यांच्याकडून लाभलेलं प्रथम क्रमांकाचं चषक आपण या ठिकाणी वितरित करावं अशी मी विनंती या भुसाळ
आणि सर्व सचिन भगत यांना सुद्धा विनंती करतो, तसेच कोसबे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय, तसेच केदार आपण सुद्धा पुढे यायचंय. आणि विजय संघ ठरलाय अर्थातच क्रीडा मंडळ वर्धन. तर या ठिकाणी प्रथम क्रमांक जाईल ते म्हणजेच शिवराजे मित्र मंडळाला, क्रीडा मंडळाला. आणि विजयी ठरला अर्थातच शिवराजे मित्र मंडळ क्रीडा मंडळ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. रोख रक्कम भरघोस अशी राशी असणार नगराध्यक्ष सन्माननीय अतुलजी चौगले यांच्याकडून लाभलेलं रोख रक्कम 15,000 रुपयाचं पारितोषिक आणि चषक भावेश मांजरेकर याकडून लाभलेलं चषक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. विजेता ठरला अर्थातच या स्पर्धेचा शिवराजे क्रीडा मंडळ. भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या या सामन्यामध्ये विजेत्या संघाचं नाव कोरलं गेलं आहे तो शिवराजे श्रीवर्धन या संघाने. आणि या शिवराजे श्रीवर्धन या संघाचे खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. या स्पर्धेमध्ये ज्यानं अधिराज्य गाजवलं या खेळाडूचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. ही भैरवनाथ क्रीडा मंडळाची स्पर्धा ज्यानं आपल्या कौशल्यावर ज्यानं या ठिकाणी सिद्ध करून दाखवले आणि आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य कोरलं तो म्हणजेच या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर आपण या ठिकाणी संबोधला जाणार आहे. मी विनंती करतोय बेस्ट प्लेयर साठी रुपेश चौगले यांना की आपण व्यासपीठावर यायचंय. या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर आपण या ठिकाणी निवडणार आहोत. लक्ष द्यायचंय, चारही संघ आपल्या आनंदात आहेत, परंतु या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर कोण असेल नाव यायला पाहिजे. आवाज येत नाही, जरा अजून जोरात आला पाहिजे. हॅलो. या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू भैरवनाथ चषकावर ज्यानं आपल्या संघासाठी फार महत्वाची भूमिका बजावली आणि आपल्या संघाला विजयी पदावर घेऊन गेला तो म्हणजेच वन अँड ओनली शिवराज खैरे. मी विनंती करतोय रुपेश चौगले यांना की आपण या ठिकाणी शिवराज याचं खरोखरच कौतुक करायचंय. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेला गुणवान असा खेळाडू त्याचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. हार्दिक अभिनंदन आणि सर्व 16 संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, कारण आजची ही स्पर्धा सर्वांमुळे या ठिकाणी यशस्वी ठरली. खास करून या ठिकाणी आपल्याला मयुरेश्वर मयेकर यांचं योगदान आहे, याही पेक्षा आपल्या आयोजकांचं योगदान आहे, त्याही पेक्षा तमाम कबड्डी रसिकांचं योगदान या ठिकाणी लाभलंय. त्या सर्व कबड्डी रसिकांचं या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो. आजची स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल आम्हाला सर्वांनी केलेलं योगदान, ज्यांच्या माध्यमातून आज या ट्रॉफ्या प्राप्त झाल्या, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी प्रायोजक लाभलं, त्या सर्व मान्यवरांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी बक्षीस वितरण पार पडला असे या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.